हॅलो गाईज चाललाय आज कामाला. पिशवी घेतली, ह्याच्यात डबा बाटली डोक्याला बांधायला घेतले. कामाला चालले मी आज. कामाला कुठे चालले? रानात कामाला चालले आज दिवा लावायला. बघू होतंय का नाही. व्हिडिओ तसा कंटिन्यू करा. ह्या व्हिडिओमध्ये जरी नाही टाकलं तरी दुसऱ्या व्हिडिओ पडत रानातलं कामाचं. कशाचं काम आहे, कशाच्या रानात, म्हणजे काय करायला रानात नेमकं. तसं मला येतात रानातले कामं सगळे. मी पहिले रानातलीच कामं केलेले. तर चला, मला लई उशीर व्हायला लागलाय. पटापटात चालायचं आहे. चपाती, शेंगदाण्याची चटणी, पातळ म्हणलं सांडण रस्त्याने म्हणून घेतलंय तेवढं डब्याला. सकाळच्या 10:30 वाजल्यात. 10 वाजता जायचं तर पण आता मला उशीर झाला लेकरांचा आवरता. आता इथून रिक्षाने जायचं आहे. रिक्षा कवा सापडते आणि कवा नाही. तर चला व्हिडिओ बघा पूर्ण. तर आम्ही आलो कामाला. चालतो बरं का. काल ह्यांनी कामं केली ना, आज त्या माणसाला नको म्हणून सांगितलं का काय झालं काय माहिती. मग आता आम्ही आज चाललोय दुसरीकडे काम विचारायला. लांबच करत सुग्रणी आहेत कामाच्या. काल तुम्ही काम केलं, मला आज काय मी नाही केलं. यांनी गेल त्या तू नव्हती ना, त्या होत्या. त्या तिघी चौघींनी कामं केली. 400 रुपये रोख मिळवून आल्या. आणि आज आमच्या टायमाला नाही म्हणतात. आणि आज आम्ही मुदाम करते. तर त्या मालकाने काही नको म्हणून सांगितलं. नको म्हणलं नाही, 5 मिनिटांनी करतो म्हणलं. 5 मिनिटांनी ते नाही केलं, 10 मिनिटांनी. मग आम्ही चाललो दुसरीकडे विचारायला. मग उद्याच्याला येता आता जाताना ते म्हणजे दुसरीकडे होय म्हणलं तर उद्याच्याला कामाला जाताना दगडे घ्यायचं. ओके, तर पहिलं ना त्या कोपे होते. ओके, तर आहे त्याला कामाला आलती का लोक. त्यांची कोपते होती. बॅकग्राऊंड चांगलं आहे मग फोटोशूटला कामाला असायचं. फोटो काढ माझे. माणसं मध्ये व्हिडिओ काढायसाठी आलेले. याचं कामाचं काही नाही महत्वाचं. तिकडे घे कॅमेरा, तिकडे ते बघा. आई बघा कशी. आता काय गाड घेतली का सोनस नर्सरी. कशाची नर्सरी? सोनस म्हणजे कशाची आहे ती? नर्सरीचं नाव आहे सोनस. म्हणजे कशाची? कसली गाडी म्हणणार नाव काय? इको म्हणतो बघ. हां हां. आमचे पोत्रा दादांना विचारते. त्यांना गाडी घ्यायची. त्यांना विचारते गाडी कुठली घ्यायची. अलीकडे इथं पहिलं आम्ही लहानपणी म्हणजे आमच्या कामाला यायची इकडे. याच्या आतमध्ये बांधकामं चालू असायची. ते अर्धवटच राहिलेली कामं आता अजून पण तशीच आहेत. तर आई यायची. आम्ही आईच्या मागं यायचं. आणि इकडं पिरूच्या बाग आहे. तिकडं आम्ही खुरपायला यायचो नंतर. हे इकडं बघा. मी कितीतरी वर्षातून आलेली इकडं आहे ना ग. बोलीत ना बघा. होम गार्ड काय म्हणतात त्याला. तर आम्ही इकडं कामाला यायचो. इथं बघा पिरूच्या बागा असायच्या लय मोठ्या मोठ्या. आम्ही काय करायचं, चुरून पिरू घ्यायचो पिशवी भरून. खेडेकराच्या बागा होत्या. खायला न्यायचो, असं घेऊ देत नव्हती ना, त्याच्यामुळे आम्ही काय करायचं, चुरून न्यायचो ना. 8-8 दिवस पिरू खायचं. बॅकग्राऊंड चांगले. आणि आता जवळजवळ माझ्या लग्नाला किती आता 17-18 वर्ष झालं. ते लग्नाच्या अगोदर 2-3 वर्ष इकडची कामं सोडलेली होती. त्याच्यामुळे जवळजवळ 20 वर्षानंतर मी आले ह्या एरियात इकडच्या. म्हणजे आमच्या घरापासून जवळच आहे, पण इकडे यायला जमत नाही. तर 20 वर्ष झालं इकडचं. बघा कसलं भारी. बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी तुम्हाला. तर इथं पण मग पहिलं ऑफिस होतं नुसतं. तारा केलं ते बघा. आता इथं पिरूच्या बागा सगळ्या काढल्याने इथं गार्डन केलं आहे. आणि रोप केलेत. म्हणजे रोपं मला वाटतं इथून कदाचित विकत भेटत असतात. फक्त फळांची झाडं आहेत. ही काय चिकूची, आंब्याची, नारळीची लय मोठीच्या मोठी बाग होती. आणि पेरू तर इतकं गोड असायचं ना, एक नंबर. इथलं पेरू आहे वाटतं आहे ना का. इकडं टमाट्याच्या बागा असायच्या, झाडं असायची. आम्ही इकडं कामाला यायचं. या डोंगराच्या पलीकडे, या डोंगराच्या पलीकडे लांब केलेले आहेत कामं आम्ही.
बरंच लांब लांब केलेले आहेत. तसं तर काय नाही, तिकडं तर कधी जाणंच मला वाटतं अजून जाणं पण होणार नाही, कारण लय लांब लांब आम्ही कामं केलेले आहेत. जर कधी चुकून गेले तर दाखवून तुम्हाला. ही अशी रोप आहेत, आंब्याची रोप आहेत. ही तिथे विकत भेटतात. कितीला भेटते माहिती नाही, पण विकत भेटते ते 1000 रुपयाला एक असं का 500ला. आपण घेण्याचा प्रश्नच नाहीत कधी त्याच्यामुळे. हीच आहे ना ग चोपड्याचा बंगला का तिकडचा आहे? तो पिओ आहे ना ते पलीकडचा. तिकडं आम्ही लय कामं केलेली, तिकडं त्या एरियात पण गेले एखाद्या वेळेस दाखवून. हे मला वाटतंय गव्हाण्याचा दिसते आहे ना. एक दोन सर्ग महाग इथं मोठा कॅनेल आहे. आणि तिथं पण हेच होती आहे ना ग, पेरूची बाग होती. आणि इथं मेन म्हणजे पायपाची कंपनी होती मोठी. लट कशाची तरी मोठी पायपाची कंपनी होती. ते पायपाला तसं बघल्यासारखं नसतात का बसवत, तसलं इथं बनायचं काहीतरी. जॉब का काय म्हणतात त्याला, चॉक का काहीतरीच म्हणतात ते. इथं बनायचं त्याची कंपनी होती. आता इथं कोणाचं त्यांचाच मालकाचा बंगला झाला असं. चला पलीकडे जायचंय का? हो का आगाडा पेरू बघ. आम्ही पहिले इथलं चोरून न्यायचं पेरू. काय तू असं कोणाला मागून नेलं का नाही? मागितलं पण जिथं मागून देत नव्हती तिथं चोरून. खाण्याची वस्तू फक्त, बाकी काय नाही चोरलं तसलं. आणि ते पण किती 1 किलोभर 2 किलोभर हे असं असायचं खाण्यासाठी. जिथं मागून नाही भेटत तिथं मग काय आता इलाज नाही. लहान असायचं कळत नसायचं. इथं तर लय कामं केलेत आम्ही गव्हाण्याच्या. त्या मोठं लट कॅनेल आहे ह्याचं. तरी कॅनेल एवढा भरत नाही अगं, तवा लय भरून चालला. इथं राहिलं नाही काय की आता आहे ना ग ती गव्हाणे. ओके तर केळीची बाग होती दिदे. इथं केळीची बाग होती, आम्ही खुरपायला यायचो. आणि इथं बारकी होती, तिथं मोठी होती. इथं का तिथंच राहिलंय मोठा साप निघला होता. आशाबाई होती आमच्या बरोबर तेव्हा. ना तुला आठवतंय का? ह्याच्या वावरात गेलतो आपण. आणि ह्याच्या पलीकडे टमाट्याची रानं होती. टमाट्याच्या रानात पण लय मोठा साप निघला होता. कॅनेलच्या पलीकडे तिथं त्या झाडाखाली बसलो. हां साप आलता चट. तर अशी इथं आम्ही कामं करत होतो पहिलं. तिथं कामं विचारले, हे एवढ्या लांब चालू आहे तिथे, एवढ्या लांब आपण येणार आहे का? आई येणार आहे का? यायला चायला 2 तास जातात चालत. त्यांचं काय गाडी आहे का मोटर आहे? माणसं सगळे माझ्याकडे बघतात. त्याच्या मनात ती बाई काय व्हिडिओ कॉलवर बोलते का काय. पोटासाठी जिजं ती पोटासाठी करते म्हणायचं बरं का. बरोबर का? हरळी ही बघ. मी ती ह्याची भाजी बघते काय म्हणतात, लाल कुंजीरची, माठाची, तांदूळशाची भाजी. काय कुठं गावाना आता इथे एक मालक किधर है? यांनी मला आणलं व्हिडिओ काढायला. हे काय आडवा करू नको. ही कशाची फुलं आहेत बरं? रोपच आहे वाटतं आहे ना, कळे काय भैया? लालीपोक कळी आहे अजून ह्याची, फुल नाही. हे मला वाटतं बरंच मोठं होत असं. हे कशाचं फुल आहे ते? सगळं तिचं इथं नर्सरीच आहे. मला सगळं तेच असणार वेगवेगळं. ही मला वाटतं लिली आहे काय की, लिलीची झाडं दिसते ती. ही नाही. काय काम असतं नर्सरी ते मालकाला विचारल्याशिवाय काय सांगणार. इकडं पण तसलीच आहेत. विळूची झाड आहेत कडकाची. कामाला आलेले लोक आहेत इकडे. नर्सरी भैया लोक कामाला आले होते. पहिलं नव्हते भैया लोक सगळे आमचे तिथले असायचे.
बंद कर गं. बोल. कसली वेगवेगळी फुलं आहेत ना. पडतं ना काय हे कसं माशासारखं आहे एकदम. काय करतं ते फुलतं ना? कर्दळीचं आहे का. लगेच मुडेल पुढं. नाही. त्याचं कढी ही चाप आहे, लाल चाप आहे. उमललेलं नाही, कोंब्याजलेला आहे. लागला टमाटर बघ. कुठं आहे कोणचा. उपर भ्याजा ना, उपर भ्याजा कुठवर वर उपर भ्याजवायचं. हे तर हापीस आहे जणू. घर आहे. ही पांढरा चाप आहे. बघा असला पांढरा चाप आहे इथं. जर काम लागलं तर इथं लयच वेगळे वेगळे तरातराची फुलं. ही काय लिंबुनी आहे का. लिंबुनीची झाड आहे. ते काय हे शेवगा आहे का. हे कोणता फुल आहे फुल आहे का शेवगा आहे दीदी. ही शेवगा बी नाही आणि काहीच नाही. मला वाटतं फुल आहे कुठलं तरी शोचं. छान आहे एकदम, एकच रंग. जर माझा फोटो काढ. हा फोटो काढ आहे दीदी. फोटो काढ जरा. इथून काढ. बघितलं बरं का. पण काय आमच्या मापाचं काम दिसत नाही. 250 रुपये हजरी. 8 वाजता यायचं, 6 वाजता जायचं. हे मला लय आवडतं. शक्य तरी आहे का. काम काय आमच्या लागत दिसा नाही. पण आता इकडं मालक आहे, तिकडं मालकाला विचारलं. इथं मालकीन आणि मॅनेजर होतं वाटतं, त्यांना विचारलं. हो की दिदी झाडे हो. हो ही शोची दिसतात. हेच शोची आहेत. हां तो तसलीच फुलं आहे ते बाय सगळी असे लबळकी. पिपळाची विकायला असते. ही आहे काय ग करडई. हो की काय म्हणतात त्याला. चाफा न मग ती काय पसरून असते की रानात भाजी कशाची. करडई करडई का काय म्हणतात त्याला. कुरडू कुरडू का काहीतरी का. हां कानपात्रा का कानकात्रा. ती लय छान लागते भाकरीवर जेवताना. ते भाजी बी करतात. हो की पांढरा चाफा आहे, लहान आहे. हे हो की कशाचं आहे गं? हे पण फुलाचीच आहेत, पण हे जरा वेगळं मॉडेल आहे कसं. आपल्याला माहिती बी नाही, गाव बघितलेला बी नाही. पण तुम्ही बघा आता यूट्यूब फॅमिली. बघा ही पण फुलाचंच आहे, पण हे एकदम साडीसारखी फुलं आहेत बरं का. लय छान आहे. ते खराबी होत नाही. दिवसा कशी एकदम टवटवीत राहते. त्याला फुलं लागले ती अशी. ते पहिलं रानवांगा असायचं असं. ते पांढरा धोत्रा आहे. इथं माती नसते. चल घाणीतले चल ये ना तिथे येडे होते. हे काय थांब. ह्याचं काय नाव ग तिथे. ह्याला काय म्हणतात लोक. मशरूम मशरूम. हे कसं लय महाग आहे म्हणा आहे ना. हात लावू का याला. कुत्र्याने मुतल्या येत. ह्याला म्हणतात कुत्रं. आमच्या इकडं नाही ते खाता आम्ही नाही खात. म्हणतात कुत्र्यानं मुतल्यावर येतात असलं. पहिलं आम्ही लहानपणी म्हणायचो, दुसरी म्हणायची म्हणून आम्ही म्हणायचं. नाही अगं खात्यात. मी त्या दिवशी पण बघितलं. घ्यायचं का भेटते याची. तो तिथं तर किती आहे ते सुकलंय पण ते. याची भाजी लय महाग भेटते. हां अगं लय रानात पहिलं असायचं. घ्यायचं काही तर भाजी लय हॉटेलात कसली भारी भाजी. चला आम्ही लय बघितलं होतं लय लय लहानपणी, पण माहिती नव्हतं हे खात्यात म्हणून नेमकं. आम्ही म्हणायचं कुत्रं मुतलेलं आहे. तिथं पण आहे. तू काहीतरी आहे गो दरी आता पिशवीत टाक. हो की तर वीर त्याच्या शेवाळा आले. चल ती आई थांबली तिथं. ते इथं एक विहीर आहे आणि इकडे एक विहीर आहे. ही चांगली विहीर आहे. पाणी प्यायचं दिसतंय ह्याच्यात. आणि ही आहे शेवाळलेली खराब झालेली. ह्याच्यात सगळं टाकले. धोक्याचं काम आहे म्हणायचं. मग आमच्या इथे येऊ ना मधनं मोठा वडा होता. लई पहिलं मोठा वडा होता. आता ह्यांनी हे सगळं मध्ये शेती केलेली आणि ह्याच्यात अशी पाईप टाकून घेतले. ते बघा कुछ आज
ह्याच्यात मध्ये असं विहिरीत पाईप टाकलंय रानात किती. हा ह्याला रानात पाणी काय कमीच नसेल, वडाच डायरेक्ट शेतातून गेलंय म्हणलं कसलं भारी नशीब म्हणायचं. नर्सरीला तसं पाणी जास्त लागतं. कामाला आलतो पण काम काय नाही गावलं. 150-250 रुपये हजरी. सकाळी 8ला यायचं आणि किती 6ला जायचं. 150 रुपये 250 रुपये हजरी. कुठं बी नाही आता 250 रुपये. कधी आम्ही कामाला जातो तर तेव्हा होते 250 रुपये हजरी. आता कुठं बी नाही. अरे आणि आम्हाला परवडतच नाही. झाल्या बरं तुम्हाला लोकेशन झालं दाखवून, फुलं झाली वेगवेगळी दाखवून, छान वातावरण दाखवून झालं. मला एन्जॉय करायला भेटलं, मला हिंडाय फिरायला भेटलं. बस झालं. काम लागू नाही तर नाही लागू. तिथं आपलं मशरूम घेतलं. पिशवी टाक म्हणलं होतं ना तुला. हो का आघाडा घेऊन पुढे पळाले. आघाडा बघ किती. मग ते आम्हाला काम काय परवडण्यासारखं नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही काय डायरेक्ट नाही म्हणलो नाही. ठीक आहे म्हणलं बघू, जमलं तर येऊ. तो कढीपत्ता वडा एकच झाड आहे. 5 रुपयाला 8 आणायला इतकी गडी येते. बाजूला कडीपत्त्याचं झाड. हां पाणी बघ ना कसलं भारी चाललंय. दिसतंय का ह्याच्यात? तू पुढं तू दिसायली. मग व्हिडिओ काढताना कुत्र्याने तानाच काढला. हा त्यांची जाणार ही आहेत का जनावर. कुत्रा लागलं पुढं चाललाय. हो की तर ऊस आता इथं पण आम्ही कामाला यायचं, लई कामाला यायचं नाही. तरी अशा पद्धतीचं काम होतं बघा. बघू आता तिथं जवळच्या जवळ लागलं तर ठीक आहे. ही एवढं किती 2-3 किलोमीटर असं ना का उरुळी इतकं. उरुळी इतकं आमच्या इतकं तिथून उरुळी इतकं म्हणजे तुम्हाला एक समजणार अंदाज तिथला. पण हे 3 किलोमीटरच्या वर आलोय आम्ही जवळजवळ चालत. आम्हाला नाही परवडण्यासारखं. जवळ बघूया तिथं. तर चला आता पुढं काय होतंय. आमच्या आई तर पुढंच गेली उठून. आमच्या आईला नाही परवडण्यासारखं काम. बघा इथं आघाडा ही भरपूर झाड आहेत बरं का. आणि ह्याच्यात ही तरवट पण आहे. आणि ही ह्याच्यात ही कसली फुलं आहेत बघा नेमकी लाजाळूसारखी. लय छान फुलं आहेत बरं का. मस्त लय वेगवेगळे रानात हे अशी वेगवेगळ्या तराची फुलं असतात. ही नेमकं चुमुकाट्याचा प्रकार आहे हा ना दिदो. ह्याला फुलं आहेत. फुलं लय भारी आहेत. ह्याची सुकत नाहीत फुलं एवढ्या उन्हात पण हे आहेत. चला कशाची आहे ते हेच आहे का. ह्याची फुलं काढायची, ह्याची पांढरी काढायची. ऊस आहे बघा म्हणायची. तर ही पण ह्याला हे आहे ग ते काय म्हणतात त्याला. ते तोंड आल्यावर खात्यात का. तोंडल्याचं झाड आहे. ही ऊस आहे. ही रुटीचं आहे. ही औषधाला चालतात रुटीचं कशा कशाला मला बी नाही माहिती. पण पांढरी रूट चालते. आणि इथं पिवळी फुलं आहेत. रुटी माहिती आहे पण हे देवाला नाही वाहत रुटीचे झाडं. आणि काय म्हणतात त्याला पांढरी रूट देवाला औषधाला चालते. टणटणी. हां शेतीतल्या माणसाला माहित नाही ना टणटणी. टणटणी गुलतुरा कोणी काय 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 म्हणते पण आम्ही ह्याला टणटणीच म्हणतो. आमची घरं असायची आहे ना काय ह्याची. आपण ह्याची घरं बांधायचो आम्ही ना. ह्याची कुड घ्यायचो ह्याची घरं बांधायचो आम्ही. ह्याची घरं लई छान व्हायची. कुड घ्यायचा आणि त्याच्यावर लिपायचो आम्ही. ह्यो लांडगा आहे बघा. ह्याला त्यात लांडगा. आता इकडं कुठं ही मेंढर आहे तिकडं कुठं मी नाही काहीतरी आणायचं असं अलीकडे इकडं मेंढर आहे ती. इथून आम्ही ना इथं ह्या मालकाशी तर पण आम्ही मला वाटतं वर्षभर आम्ही कामाला होतो. माझ्या लई बऱ्याच मैत्रिणी कामाला होते इथं. मला वाटतंय बहुतेक मी नांदायला नव्हते तेव्हा भांडणं करून आले होते. आणि इकडं म्हणजे 5-6 महिने इकडंच होते आहे ना ग. तू लहान होते तेव्हा ही लहान होते तेव्हा. आणि इथं कामाला यायचं. माझ्या 5-6 बाया होत्या आमच्याबरोबर. इथं पपईची झाडं ऊसाची अलीकडे. आणि मग आम्ही इथं कामाला यायचो. आणि त्याच्यानंतर मग मी नांदायला गेले. त्याच्यावर नाही आले. मग त्याला पण 20 वर्ष झाल्यात आहे ना. 18-20 वर्ष झालं. ह्याच्या पलीकडं लई लांब लांब म्हणजे देव मंदिरं होते. तिकडं टमाट्याची झाडं होती. मेंढर बघ ना लई मेंढर असायला पाहिजे होती का. काय मेंढराला कशाला वाटत. मी पहिले मेंढरावर होते ना राखायला. कशी तरी करत
या शेळ्या आहेत बोकड आहे ती काय म्हणतात ना रान बाई साधा बोकड आहे बोकड काय म्हणतात मी बघून येऊ काय मागचं किल्ल्यात निघते ना कढीपत्ता तिथे गावरान दिसतोय कढीपत्ता नको बाय हाय मी इकत आणलेला मग ह्याच्या पलीकडनं वांग्याचे झाड आहेत आणि त्याला खाली म्हणजे सरी जी असते का सरी खाली माती लागू नये म्हणून कॅरी बघायला लागलं ते बघा अशा कसलं छान आहे ना वांग असं रानातलं निघून ताजं ताजं मस्त चुलीवरलं वांग लय भारी लागतं पण ह्याला वांगी नाहीत लागलेली अजून इकडं काय ऊसतोड चालली का ग मला वाटतं ही बेण्याला ऊस तोडते तो आतमध्ये झाडं कसली बाबळीची झाड आहे ते कसली मोठी मोठी आहे तिथे तिथं माझी एक मैत्रीण आहे राहिला ती बघा बाहेर आहे ती मैत्रीणच आहे म्हणजे लहानपणीची मैत्रीण आहे तिचं लग्न झालं आता ती काय तीच आहे मगाशी बोलत होती चला पलीकडं मगाशी ह्या कुत्र्याला बघूनच व्हिडिओ अर्धा झाला आपला आहे ना ग तिथं हेच आहे का ती काय तिथं आहे दोन आहेत बाबा किती फास्ट आलाय उगा तोंडावर आता या नांगरटीतून चाललोय आम्ही पलीकडे हो काच्या पलीकडे हां चॉकलेटी घराच्या त्याच वावरात वाटत आहे ना का भाजी तर एक सुद्धा भाजी नाही बाय कसली तांदूळसा नाही ना कुरडे नाही कसलीच भाजी नाही कुठे असलं ह्याच्यात कुठं कोथिंबीर आहे उगवली असेल उगवली ग एखादी हां एखादं रोप राहिलेलं उगवते नर्सरी हे रांग नांगरटी रिकामं रान ही तर आहेत दिसते ते फुलाचे ओके कुडमुडी म्हणतात ह्याला हे आम्ही लागलं ना पहिलं ते दुखावर लावायचं आणि हे ह्याला काय म्हणतात ते ग काय ग तसलं काहीतरी म्हणतात ह्याला कामुन्याचं येईल ह्याला बारकुल्या कामुन्या येतात खायच्या काकडीसारख्या लागतात ही मका जनावराला केलेली असं खायला लई छान लागते भाजून चुलीवर पहिलं अशा मका ही खुरपा यायचं खुरपायला भारी वाटतं ह्याच्यात मी तर खुरपा बी घेऊन येणार होते हां बांधलेली असते ना की चला इकडं आई कुत्रं यायचं नाही बाई अंगावर हे बार काय ही आहे त्यांचं इथं रानात बंगला बांधलाय का त्यांनी ही कशाची बारकाली झाड आहेत इथं बघा चिकूची बाग आहे ही ना छोटी नर्सरी असल्यासारखी ती आणि चोपडा म्हणून एक दिल्लीचा माणूस होता इथं राहायला म्हणजे हाय अजून पण आता माहिती नाही आहे का त्यांची तर मी काय लग्नाच्या अगोदर बरेच वर्ष ह्यांच्या पण इथं कामाला होता बरेच वर्ष आम्ही कामाला चोपडा म्हणजे ते मला वाटतं एक हिरोचं म्हणजे हिरोईनच्यातलाच होता ते चोपडा माणूस म्हणून पंजाबी होता पंजाबी त्यांचं लय बंगलं लोणीला नाही आणि त्याच्यात भारी
की इथं दिसा ना तुला यो घोरपड मुडकं वगैरे काढले दिसा ना पायपाने बारकी नळीत चालली. दिसली का नाही? नाही घोरपड मुडकं वगैरे काढले खाली पाय आहे बघ किती घोरपडच आहे. मी तर म्हणलं आधी सरूड आहे का काय. नळीत चाललं. नाही एवढीच होते याच्यानं थोडी बारकी होती. बघितलीच नाही मी. टप चालली गेली नळीत. मोठी बी असं नाही बारकी आहे म्हणल्यावर चिप्पी काढते. ते तिथं लय मोठं साप होतं बाय. घोरपड बघ ना तिथे. हो ती माणूस येते जण तो गेली आतमध्ये. गेली नळीत आता. तर लागलं आम्हाला तिथं नर्सरीतच काम. आम्ही काम पण केलं. दुपारून लागलं 2 वाजता. नर्सरीतले रोपं टाकायचे. ट्रॅक्टर भरला एवढा ट्रॅक्टर भरला. तर बघा आले कामावरून आणि कामावरून काय काय आणले. ही कोथिंबीर आहे आणि हे वाटाण्याच्या शेंगा आहे आणि इथं गवार आहे आणि इथं शेवगा आहे. हे विकत आणले. हे नाही आणलेलं रानातून. हे आणले बघा रानातून. त्याच्यात काय आहे काकडी आहे. लिंबूची अशी काकडी आहे आणि मकाची कणस आहे. रानातून म्हणजे रानातून मी जिथं कामाला जाते तिथून नाही आणली. येताना माझी मैत्रीण गाठ पडली होती इथं तिच्या रानातले. तिने मला दिल्यात. मग ते आले मी घेऊन. तर घेवड्याचे ह्या वाटाणा भात करावा म्हणलं. आणि दुपारी जेवण केलं नव्हतं. डबा तसाच आणलेलं आहे. आणि रानातलं ही बघा हे तुम्हाला महत्त्वाचं दाखवायचं राहिले. ही आणली आम्ही. असली भाजी आणली रानात. करडईची भाजी. करडईची कुरडू म्हणते त्याला है ना. ही निस्ती भाकरी बरोबर खायला लई छान लागते. तर चला मी आता वाटाणा भात करते. स्वयंपाक करून घेते. शिळं काहीच नाही करणार. सगळी डबच घेऊन गेली ती. लेकराला डबा ह्यांना डबा. आणि मी घरी असते तर जास्त कमी दुपारी भात बीत करत असते. तर काहीच नाही. दुपारी सकाळी डबा न्यायला तेच डोक्यात काय अर्धी एक चपाती असं. तर आता स्वयंपाक करावा लागेल मला. तर चला कामाला गेल्यावर एकदम फ्रेश राहते माणूस आणि छान वाटतंय. दिवसभर शरीराचा व्यायाम होतोय. दिवसभर कसं कामाला नाही गेल्यावर घरी नुसता मोबाईल टी व्ही आणि नुसतं घरातलं काम लय बोर होतं माणूस. तर कामाला गेलेलं चांगलं वाटतंय. बरं वाटतंय. पहिले मी कामच करायचे. आता एवढ्यात नाही काम. तर चला बाय. कसा काय व्हिडिओ वाटला कामाचा मला कमेंटमध्ये सांगा नक्कीच. खूप छान असं व्हिडिओ काढलेले आहेत. तर नक्कीच मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा कसं काय काम आहे. आणि उद्या पण मी जाणार आहे कामाला. खूप छान पण काम आहे. नर्सरीतलं काम आहे. तर कामाच्या ठिकाणचा पण व्हिडिओ कारण कसं असतं ना मी काम करते त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला कोण राहत नाही ना. तर शक्य होईल तेवढा व्हिडिओ मी काढण्याचा प्रयत्न करेन. तर चला बाय. सगळे व्हिडिओ बघा. पूर्ण व्हिडिओ बघा. खूप छान व्हिडिओ आहे. चला बाय. मला आता चहा करून प्यायचा आहे. उशीर झाला आहे. तर म्हणजे आम्हाला आज दुपारपासून दुपारी 2 वाजता आम्ही गेलो तिथं. दुसरीकडंच व्हिडिओ काढत हिंडत बसलो आम्ही. दुपारी 2 वाजता तिथं गेलो. मग 2 वाजता ते मालक म्हणला लागा. मग दुपारी 2 वाजता कामाला लागलो. 6 वाजता सुटलो. 300 रुपये हजेरी झाली. बरं झालं. मग आलो माघारी. काम करून आलो माघारी. आता आम्हाला सोडलं मालकाने. तर आता उद्या पण जायचं आहे. उद्याचा पण व्हिडिओ बघा. तर चला बाय.